अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः। अर्जुन उवाच ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवः। धृतराष्ट्राची सर्व मुलं सावध झाली आहेत आणि परस्पर शस्त्रवर्षावाला सुरुवात झाली आहे असे पाहून ज्याच्या रथावर स्वतः मारुती हा ध्वजावर आहे अशा अर्जुनाने धनुष्य बाण उचलून हाती घेतले आणि तो श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, या रणसंग्रामामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेने सज्ज होऊन आलेल्या दुर्योधनाकडील योद्ध्यांपैकी मी कोणाशी युद्ध करावे याचे निरीक्षण करत आहे. तोपर्यंत दोन्ही सैन्यांच्या मध्ये आपण रथ स्थिर करा. या युद्धात दुर्मती अशा दुर्योधनाचे हित साधण्यासाठी इथे युद्धाकरता जमलेल्या सर्व योद्ध्यांना मी पाहू इच्छितो. माऊली म्हणतात, तेथ बळ प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. म्हणजे सैन्यात जे थोर गाजलेले महारथी होते त्यांनी आपापलं सैन्य आवरलं, त्यांनी उठावणी केली. दोन्हीकडलं खवळलेलं सैन्य दुप्पट आवेशाने एकमेकांशी भिडलं. प्रलयांती जसा मुसळधार एकसारखा पाऊस पडतो तसा बाणांचा वर्षाव एकमेकांवर सुरू झाला. ते देखिल्या अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे सेने दिठी घालीत असे. ते पाहून संतुष्ट झालेल्या अर्जुनाने आपले धनुष्य उचलली आणि तो देवांना म्हणाला. ते वेळी अर्जुन म्हणत असे, देवा, आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. जव मी नावेक हे सकळवीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे. ज्याच्या रथावर स्वतः मारुती हा ध्वज आहे असा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला. या रणसंग्रामात सर्वच जण युद्धासाठी उत्सुक झाले आहेत. दुर्योधनाकडील जे लढण्यासाठी आले आहेत त्या योद्ध्यांना मी निरीक्षण करीन, न्याहाळीन. आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थिर करा. झुंजाची आवडी धरिती परी संग्रामी धीर नवती, हे सांगोनी रायाप्रती काय संजय म्हणे. बहुधा हे सर्व कौरव फार दुष्ट उतावळ्या स्वभावाचे आहेत. अंगात पराक्रम नसूनही युद्धाची यांना खूप हौस आहे. यांच्यात धैर्य नाही तरी यांना युद्धाची आवड आहे.